कुछ तो बडा होने वाला है. मी असं म्हणते याचं कारण म्हणजे काल वर्षा निवासस्थानी झालेली खलबत. म्हणजे शरद पवार एनडीए मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या, त्या काहींनी फेटाळल्या. मात्र काल वर्षा निवासस्थानी जे चित्र दिसलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 4 महत्वाच्या नेत्यांमध्ये काल वर्षा निवासस्थानी तब्बल 1.25 तास चर्चा झाली. म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आधी दाखल झाले होते, त्यानंतर जयंत पाटील दाखल झाले आणि या 4ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र या 4ही नेत्यांच्या बैठकी आधी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटलांमध्ये खासगी चर्चा झाल्याचं देखील बोललं जाते. जयंत पाटलांनी मात्र हा दावा फेटाळलाय. मतदारसंघातील एका कामानिमित्त फडणवीसांची भेट घेतली. तटकरे पटेल तिथे असल्याची मला कल्पनाच नव्हती असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी 4ही नेते एकाच वेळी वर्षा बंगल्यावर असणं हा काही निव्वळ योगायोग वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार लवकरच एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेणार आहेत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.